यापैकी कोणता आहे इम्युनोसप्रेसिव्ह अँटीमेटाबोलाइट? सायक्लोस्पोरिन, अझाथिओप्रिन, प्रेडनिसोलॉन, टॅक्रोलिमस. इम्युनोसप्रेसिव्ह अँटीमेटाबोलाइट काय येईल? तर अझाथिओप्रिन येईल ना, ऑप्शन बी येईल. कशात पाहिलं आपण अझाथिओप्रिन क्लासिफिकेशनमध्ये? तर अँटीमेटाबोलाइट असते. प्युरिन अँटागोनिस्ट क्लासमध्ये पाहिलं ना, अझाथिओप्रिन, 6 मर्कॅप्टोप्युरिन, 6 थायोग्वानिन, फ्लुडाराबिन प्युरिन अँटागोनिस्ट असतात. क्लासिफिकेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. क्लासिफिकेशन तुमचं जर बाय हार्ट असेल तर तुमचे खूप सारे क्वेश्चन्स क्लिअर होतील, करेक्ट होतील. आणखी कशात पाहिलं होतं आपण अझाथिओप्रिन? तर डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्समध्ये पाहिलं ना, डीमार्ट्समध्ये. इम्युनोसप्रेसंट क्लासमध्ये येते अझाथिओप्रिन, मिथोट्रिक्झेट, सायक्लोस्पोरिन, डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स. आणखी काय विचारण्यात येते अझाथिओप्रिनवर? तर कोणती रिंग प्रेझेंट असते यामध्ये? तर इमिडाझोल रिंग कंटेनिंग ड्रग आहे अझाथिओप्रिन. इमिडाझोल रिंग प्रेझेंट असते. देन अझाथिओप्रिन इज मेटाबोलाइज्ड बाय? तर झॅन्थिन ऑक्सिडेज. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. अझाथिओप्रिन मेटाबोलाइज्ड होते बाय झॅन्थिन ऑक्सिडेज.